मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण काही दिवसांपूर्वीच या प्रकरणातून काही आरोपींना निर्दोष जाहीर करण्यात आलं. त्यामध्येच एक नाव खूप चर्चेत आलं होतं, ते म्हणजे लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित. न्यायालयीन निकालानंतर 2 महिन्यांनी भारतीय लष्कराने कर्नल पुरोहित यांना प्रमोशन देत त्यांची कर्नल पदावर नियुक्ती केली आहे. या स्फोटानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणांनी तपास करत अनेकांना आरोपी केलं. यामध्ये लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहीरकर, सुधाकर चतुर्वेदी यांचा समावेश होता. तब्बल 15 वर्ष चाललेल्या खटल्याचा निकाल 31 जुलैला आला आणि न्यायालयाने सर्व 7 आरोपींना निर्दोष जाहीर केलं. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते माधव भंडारी यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की हुशार अधिकाऱ्याला मेजर जनरल पदापासून वंचित राहावं लागलं. ते काँग्रेसच्या हिंदू विरोधी भूमिकेमुळे. ते म्हणतात ना, जस्टिस डिलायड इज जस्टिस डिनायड. पुरोहितांसोबतही अगदी तसंच झालं. हे प्रकरण फक्त न्यायालयानेच नव्हे तर राजकीय व सामाजिक दृष्ट्याही अत्यंत संवेदनशील ठरलं आहे.